सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांचं 2 शाल वृक्षाच्या मध्ये महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण नतमस्तक झालो। चिवर भगवान बुद्धांच्या मूर्तीवरती आम्ही अर्पण केलं आणि आता आम्ही सर्वजण या रामाभार स्तूपावर आलेलो आहोत। या ठिकाणी तथागत बुद्ध यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाल्याच्या नंतर या जागेवरती त्यांना अग्निदाग दिलेला आहे। या ठिकाणी सर्वजण नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। तर आपण बघू शकता या स्तूपाला पवित्र असा स्तूप आहे। पवित्र रामाभार स्तूप आम्ही तुम्हा सर्वांना दाखवत आहोत। हाँ सर्वजण पवित्र रामाभार स्तूपाला सर्वजण वंदन करत आहेत। आमचे सहआयोजक आदरणीय उदयजी पडेलकर गुरुजी, त्याचबरोबर सहआयोजक आदरणीय जनार्दन सरदार गुरुजी, या ठिकाणी त्यांनी खूप सुंदरशी व्यवस्था केलेली आहे। कुशीनगर या ठिकाणी फार सुंदर त्यांनी पूज्य भंते महेंद्र यांचं एक राहण्याचे त्यांचे रूम आहेत ते त्यांनी घेतले आणि खूप सुंदर रूम होते आणि सर्वजण एकदम खुश आहेत, आनंदात आहोत आणि खूप चांगली व्यवस्था या सहलीमध्ये आयोजकांनी केलेली आहे। आता बघू शकता तुम्ही सर्वजण रामाभार स्तूप या ठिकाणी अग्निदाग दिलेला आहे। तथागत बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर आम्ही त्या निर्वाण स्तूपावरती जाऊन सर्वजण नतमस्तक होऊन आलो, चिवर त्या ठिकाणी अर्पण करून आलो आणि आता या ठिकाणी आम्ही रामाभार स्तूपावरती आलेलो आहोत। सर्वजण या ठिकाणची माहिती सर्व उपासक उपासिका यांना आयोजक आता थोड्या वेळामध्ये देणार आहेत। धन्यवाद, जय भीम। या ठिकाणची माहिती आता पूज्य भंतेजी सर्वांना सांगणार आहेत। सर्वजण या ठिकाणी त्रिसरम पंचशील ग्रहण करत आहेत। पूज्य भंते सर्वांना पंचशील देत आहेत। बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि, आदिन्नदान वीरमणि सिक्खापदं समादयामि।
ही या ठिकाणची माहिती आता पूज्य भंते सर्वांना देत आहेत. आणि यानंतर आम्ही तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थींचे 8 भाग ज्या ठिकाणी केले ते पवित्र स्थळ आम्ही यानंतर बघायला जाणार आहोत. तुर्तास आता या ठिकाणचं हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवत आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.